9 शिखरांच्या कुशीत गोदामाईच्या काठावर वसलेलं नाशिक. आधुनिक काळात औद्योगिक प्रगती साधताना आपल्या अंगाखांद्यावर पौराणिक, ऐतिहासिक, साहित्यिक खुणा, वारसा तसंच मंदिरांचं शहर ही आपली ओळख जपत आपली संस्कृती आणि परंपरा टिकवणारं आपलं नाशिक शहर. श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर, मुरलीधर मंदिर, सोमेश्वर मंदिर, नवशा गणपती या बहुश्रुत आणि पवित्र मंदिरांच्या यादीत समाविष्ट झालेलं, भक्तगणांच्या गर्दीनं फुलून जाणारं आणखीन एक हे मंदिर म्हणजे खोडेनगर इथलं पांडुरंग चौकात असलेलं विठ्ठल रखुमाई मंदिर. विठ्ठलाचे रूप हे मंदिर सुंदर, नित्य दरवळे भक्तीचा सुगंध, भाविकही होती भजनात धुंद. कानी येते गोड अभंगाचे सूर, असे क्षेत्र आहे ते खोडेनगरचे प्रति पंढरपूर. या ओळी अगदी समर्पक ठरतात परमपावन नाशिक नगरीमध्ये असणाऱ्या पांडुरंग चौकातल्या सुंदर अशा विठ्ठल रखुमाई मंदिरासाठी. आई वडिलांची सेवा करणाऱ्या आपल्या भक्त पुंडलिकासाठी तसंच निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी भगवंताचं हे साजेर रूप गेल्या 28 युगांपासून पंढरीत विटेवर उभं आहे. पुंडलिकाचं त्याच्या आईवडिलांवर असणाऱ्या निस्सीम प्रेमाची साक्ष खुद्द भगवंतच आपल्याला देतो. नाशिक नगरीतलं पांडुरंग चौकातलं हे अतिशय सुंदर आणि सर्वात उंच असणारं विठ्ठल रखुमाई मंदिर सुद्धा आई म्हाळसाई आणि वडील माधव यांच्या स्मरणार्थ बांधलं ते श्रीयुत सुनीलजी खोडे यांनी. त्यांचे आई वडील विठ्ठलाचे अगदी निस्सीम भक्त होते. या विठू माऊलीच्या भक्तीत त्यांना जणू आपल्या आईवडिलांच्या मायेचाच अनुभव येतो. त्यामुळं इथल्या साऱ्या जनसामान्यांच्या मते खोडे परिवारातले सुनीलजी आधुनिक काळातले जणू भक्त पुंडलिकच आहेत. आधुनिक तरी सुद्धा पुरातन हेमाडपंथी मंदिराच्या कळसाच्या रचनेसारखाच या मंदिराचं आणि त्याच्या कळसाचं बांधकाम करण्यात आलं आहे. या मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या सावळ्या मूर्तीत भक्त विठ्ठलाचं सगुण रूप पाहून भावभक्तीत लीन होतात आणि ज्ञानबा तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी या गजरानं अवघा परिसर दुमदुमून जातो. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. विठू माऊलीच्या सावळ्या रूपाचं दर्शन होताच मन शांत होतं. मंदिराच्या आवारात जर आपण बघितलं तर वातावरण शुद्ध करणाऱ्या, पर्यावरणाला पूरक असणाऱ्या आणि पांडुरंगाला प्रिय असणाऱ्या तुळशीचं कुंपण करण्यात आलंय. आणि म्हणूनच या मंदिरात मनानं तर आपण शांत होतोच, पण त्याचबरोबर शरीरात देखील नवचैतन्य संचारतं. रोजच अनेक भाविक नित्यनेमानं विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीला तर भाविकांच्या भक्तीला जणू महापूर येतो. इथे हजारोंच्या संख्येनं भक्त येतात आणि विठुरायाचं दर्शन घेऊन धन्य धन्य होतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या ओळी. सारं जगच विष्णुमय. या जगात माणसा माणसात भेद करणं म्हणजे जणू पापच. विठ्ठल, विठुराया बघायला गेलं तर भगवंताचा एक पूर्ण पुरुष अवतार, पण तो आपल्या भक्तांची माऊलीच्या मायेनं काळजी घेतो. भक्तांच्या संरक्षणासाठी बापासारखं छत्र डोक्यावर धरतो. त्याच्या भक्तीला जातीभेदाचं बंधन नाही आणि म्हणूनच त्याच्या भक्तांना तो माय, बाप, बंधू, प्राण सखा वाटतो. पांडुरंग चौकातल्या या विठ्ठल रखुमाई मंदिरात सुद्धा असेच हिंदू धर्मातल्या 18 पगड जातींचे विठू माऊलीचे भक्त एकत्र येतात आणि विठुरायाच्या चरणी लीन होतात. माणुसकीच्या धर्माचं आचरण करून माणसांची केलेलं वर्तन हे श्रेष्ठ कर्म आहे असं म्हणतात. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या माध्यमातून समाजसेवेची ही कामं घडावी आणि त्यातून गरजवंतांना मदत व्हावी म्हणूनच सामाजिक कार्यासाठी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी खोडे यांनी विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून विश्वस्त आणि त्यांचे सहकारी सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. वर्षभर स्थानिक विठ्ठल रखुमाई भजनी मंडळातर्फे मंदिरात नित्य नियमानं हरिपाठ केला जातो. त्याचबरोबर इथं हरिनाम सप्ताहाचं आयोजन ट्रस्टच्या वतीनं केलं जातं. यात खास वैशिष्ट्य म्हणजे यातून मनाला भक्तीची शक्ती प्रदान करत त्याला शारीरिक आरोग्य संवर्धनाचीही जोड देऊन धार्मिक सोहळे आयोजित केले जातात. या सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तनकार आपल्या रसाळ निरूपणातून भाविकांच्या मनात भक्ती फुलवतात
तर नाशिकमधल्या अनेक नामवंत डॉक्टरांच्या व्याख्यानमालेतून इथं आरोग्यविषयक जनजागृती केली जाते. रक्तदान हे श्रेष्ठ दान. या दानाचं महत्त्व जाणून आणि ते पटवून देण्यासाठी विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीनं वेळोवेळी रक्तदान शिबिराचं आयोजनही केलं जातं. यातून रक्तदानाविषयी जनजागृती केली जाते आणि त्याचबरोबर या रक्तदानानं अनेकांना जीवदान दिलं जातं. याबरोबरच विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीनं शैक्षणिक संस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 700 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाचं वाटप देखील करण्यात आलं. गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदतीचा हात देखील दिला जातो. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पुढल्या शिक्षणाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत ट्रस्टच्या माध्यमातून नव्या पिढीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील फार मोलाचं कार्य केलं जातं. कोविड-19च्या कठीण परिस्थितीत देखील विठ्ठल रखुमाई ट्रस्टच्या वतीनं या आजाराच्या विषयी जनजागृतीचं कार्य केलं. त्याचबरोबर अनेकांना अगदी तत्परतेनं मदत पोहोचवली. अनेक वर्षांपासून श्री सुनीलजी खोडे हे विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, एक जबाबदार नागरिक तसंच एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत. सक्रिय आणि तडफदार कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. म्हणून पोलीस विभाग, महापालिका कार्यक्षेत्रातले जबाबदार अधिकारी, त्याचबरोबर पक्षाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्वाला देखील त्यांच्या जनसंपर्काचं, सामाजिक जाणीवेतून त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक आहे. आणि म्हणूनच नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तालयातर्फे सन्मानपत्र सुनीलजी खोडे यांना प्रदान करण्यात आलं. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये मोलाचं योगदान देण्यासाठी सुनीलजी खोडे यांचा श्री क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळातर्फे देखील विशेष गौरव करण्यात आला. 5000 वर्षांपूर्वीचा वारसा असणाऱ्या नाशिक शहराच्या प्रगतीसाठी 25 वर्षांहून अधिक काळ कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा दैनिक लोकमत ग्रुपतर्फे पायोनियर्स ऑफ प्रोग्रेस हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील माधव खोडे यांना देखील या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. असं म्हणतात ना, देव कुठल्या ना कुठल्या रूपात गरजूंच्या मदतीसाठी धावून जातो. त्याचप्रमाणे विठ्ठल रखुमाई ट्रस्टच्या माध्यमातून विठू माऊलीच जणू सुनीलजी खोडे यांना या समाज कार्याची प्रेरणा देतात असं जर का म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मंडळी, संस्कारातून विठुरायाची भक्ती घडून येते आणि या भक्तीतून सद्बुद्धी प्रदान होते. या सद्बुद्धीतून सत्कृत्य होतं आणि हे सत्कृत्य आपल्याला सुसंस्कृत माणूस म्हणून घडवतं. विठ्ठल रखुमाई ट्रस्टचे सुनीलजी खोडे यांच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत लागू होतं हेच खरं. पांडुरंग चौकातलं हे विठ्ठल मंदिर समस्त नाशिककरांचं तसंच नाशिक दर्शन करणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण केंद्र ठरतंय. कारण हे मंदिर आणि या मंदिरातलं आराध्य विठ्ठल रखुमाई हे प्रतीक आहेत भाविकांच्या भक्तीचे, भक्तीच्या शक्तीचे, भेदाभेदाचे अमंगळ दूर करणाऱ्या माणसातल्या माणुसकीचे, समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या सामाजिक जाणीवेचे, हीच मंगल भावना समाजात रुजवण्याचे. हाच भक्तिभाव आणि माणुसकीची जाणीव आपल्या प्रत्येकात येवो. पुण्यक्षेत्र नाशिक नगरीतल्या पांडुरंग चौकातलं हे विठ्ठल रखुमाई मंदिर, इथे समस्त नाशिककरांनी नक्की यायलाच हवं. गेल्या 30 वर्षांपासून या मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या आणि विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सक्रिय तत्पर समाज कार्य करणारे संस्थापक अध्यक्ष श्री सुनीलजी खोडे यांना आवर्जून भेटायलाच हवं आणि इथल्या धार्मिक कार्यात सहभागी होऊन भारावलेल्या श्रद्धायुक्त वातावरणात केलेल्या निर्मळ भक्तीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्यायलाच हवा. कारण हा अनुभव आपल्याला अतीव समाधान देणारा ठरणार आहे.